Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn how to report question tags and commands and requests. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण क्वेश्चन टॅग्स आणि कमांड्स आणि रिक्वेस्ट यांचं अप्रत्यक्ष कथनात कसं रूपांतरण करतात ते बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते समजून घेऊयात. टॅगचा अर्थ एक छोटंसं लेबलसारखी गोष्ट हे आपल्याला माहिती आहे. तर क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्नाबरोबर वापरला जाणारा छोटासा उपप्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅगचं एक उदाहरण घेते म्हणजे लक्षात येईल. म्हणजे एखादं जर वाक्य असं असेल, यू आर कमिंग, आरंट यू. तर आरंट यू हा जो छोटासा उपप्रश्न आहे त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. मराठीत हे असं होऊ शकतं, तू येणार आहेस ना. तर हा जो ना चा जो टॅग आहे किंवा हा छोटा उपप्रश्न आहे त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. तू येणार आहेस ना किंवा तू येणार आहेस हो ना. तर हो ना जे आहे त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. सो यू आर कमिंग, आरंट यू. तर क्वेश्चन जो असतो त्याच्यानंतर यू आर कमिंग त्याच्यानंतर एक पंक्च्युएशन मार्क येतो, सेमिकोलन, आणि आरंट यू आणि मग क्वेश्चन प्रश्नचिन्ह वापरलं जातं. तर आरंट यू हा जो भाग आहे सेमिकोलन नंतर येणारा त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. तर असा क्वेश्चन टॅग असेल तर त्याचं रिपोर्टेड स्पीच करताना कसं करतो त्याचं रूपांतरण ते आपण बघणार आहोत. सो वेन रिपोर्टिंग स्टेटमेंट्स विथ क्वेश्चन टॅग्स, we do not actually mention the words in the tag. However, we use different forms to convey the same message. म्हणजे क्वेश्चन टॅगमध्ये वापरला जाणारा जो अर्थ आहे तोच अर्थ आपण वेगळ्या शब्दात मांडतो. एक उदाहरण बघूया. शी सेड, कॉमा इन इन्व्हर्टेड कोट्स, दिस इज स्मार्ट, कॉमा सेमिकोलन, इजंट इट, क्वेश्चन मार्क. So, isn't it part over here is the question tag. She said, this is smart, isn't it? तर याचं रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्जन कसं होतं ते बघूया. याचं कन्व्हर्जन होतं, दोन पद्धती आहेत, दोन्ही बरोबर आहेत. शी थॉट दॅट वॉज स्मार्ट अँड वॉन्टेड टू नो इफ आय थॉट द सेम किंवा इफ आय थॉट दॅट टू. इझंट इट हा जो भाग आहे तो क्वेश्चन त्याचा न ठेवता आपण त्याचं वाक्यात रूपांतरण केलं. अजून एक मेथड आहे, शी थॉट दॅट वॉज स्मार्ट अँड आस्क्ड इफ आय ॲग्रीड. म्हणजे दिस इज स्मार्ट, इझंट इट. तर शी थॉट दॅट वॉज स्मार्ट अँड आस्क्ड इफ आय ॲग्रीड. म्हणजे आपण शब्द बदलले पण अर्थ वाक्याचा तोच ठेवलेला आहे. तर थोडक्यात रिपोर्टिंग स्टेटमेंट्स जेव्हा असतील विथ क्वेश्चन टॅग्स तर त्यातला क्वेश्चन फॉर्म जो आहे प्रश्नार्थक भाग तो आपण काढतो आणि तो वेगळ्या शब्दात मांडतो. अशा वेळेस काही एक्स्ट्रा शब्द वापरले जातात पण म्हणजे त्याला 1-2 मेथड्स असू शकतात. आपण 2 मेथड्स आत्ताच पाहिल्या की वॉन्टेड टू नो इफ आय थॉट द सेम किंवा अँड आस्क्ड इफ आय ॲग्रीड. तर थोडेसे शब्द त्यात ॲड होतात पण भाव किंवा अर्थ वाक्याचा तोच ठेवला जातो. तर हे होतं रिपोर्टिंग क्वेश्चन टॅग्स. आता आपण बघूयात रिपोर्टिंग कमांड्स अँड रिक्वेस्ट. कमांड्स COMMANDS, कमांड्स म्हणजे आज्ञा. रिक्वेस्ट REQUESTS, रिक्वेस्ट म्हणजे विनंती. सो वेन वी रिपोर्ट कमांड्स अँड रिक्वेस्ट, the reporting verb changes and the infinitive form of the main verb in reported sentence is used. तर infinitive form म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल सांगते, टू से, टू हिअर.
हे थोडक्यात टू नंतर जे वर्ब वापरलं जातं, तर हा जो आहे की टू से हा इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे त्या वर्बचा. तर अशा वेळेस म्हणजे वी यूज वर्ड्स सच ॲज ऑर्डर्ड, कमांडेड, शाउटेड ऑर डिमांडेड, रिक्वेस्टेड एक्सेट्रा. तर आता आपण एक उदाहरण बघू. म्हणजे तसं सिम्पल आहे हे कळायला. उदाहरण घेतलं की कळून जाईल. एक्झाम्पल घेऊया. शट द डोअर, फादर सेड. आता हे शट द डोअरचा आविर्भाव असा आहे की आज्ञा आहे, ही कमांड आहे. शट द डोअर, फादर सेड. तर याचं रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्जन होईल, फादर ऑर्डर्ड अस टू शट द डोअर. तर टू शट हा जो भाग आला वर्बचा, टू आणि पुढं वर्ब, याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. शट द डोअर, फादर सेड. याचं रिपोर्टेड स्पीच आलं, फादर ऑर्डर्ड अस टू शट द डोअर. हा कमांड फॉर्म पाहिली आपण रिपोर्टिंग स्पीचमधली. आता आपण रिक्वेस्ट बघूया. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. उदाहरण बघू. आभा सेड टू रतन, प्लीज हेल्प मी. आभा सेड टू रतन, कॉमा इन कोट्स, प्लीज हेल्प मी, फुल स्टॉप, कोट्स कंप्लीट. तर याचं रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्जन होतं, आभा रिक्वेस्टेड रतन टू हेल्प हर. आता ही रिक्वेस्ट आहे, त्यामुळे आपण वर्ब जे आहे ते वापरलं रिक्वेस्टेड. जेव्हा कमांड होती तेव्हा आपण ऑर्डर्ड किंवा कमांडेड किंवा डिमांडेड असे शब्द आपण वापरतो. तर हे लक्षात ठेवायचे. सो वेन रिपोर्टिंग कमांड्स अँड रिक्वेस्ट, द रिपोर्टिंग वर्ब इज ऑलवेज फॉलोड बाय द नेम ऑफ द पर्सन और द प्रोनाउन बीइंग ॲड्रेस्ड इन डायरेक्ट स्पीच. हा एक दुसरा रूल आहे की पहिला आपण पाहिला की जे यथार्थ जे वर्ब आहे, क्रियापद आहे, ते आपण वापरतो आणि त्याच्यापुढे इन्फिनिटिव्ह येतं. तर अजून एक रूल हा आहे की रिपोर्टिंग वर्ब नंतर त्या माणसाचं नाव किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम वापरलं जातं ज्याला ते वाक्य उद्देशून आहे. उदाहरण बघू. रतन सेड. आता एक सिनॅरिओ किंवा रेफरन्स, एक ॲझम्पशन करूया आपण की गार्डनिंगशी संबंधित विषय आहे आणि रत्ना सेड वॉटर द प्लांट्स. तर आता हा गार्डनिंगशी संबंधित सीन होता आणि त्यात गार्डनरशी रत्ना बोलतेय. तर त्याचं रिपोर्टेड स्पीच होईल, रत्ना ऑर्डर्ड द गार्डनर टू वॉटर द प्लांट्स. आता ऑर्डर कुणाला केली तर त्या गार्डनरला केली, त्यामुळे त्याचं नाव आलेलं आहे ऑर्डर्ड द गार्डनर. म्हणजेच रिपोर्टिंग वर्बच्या नंतर ज्याला ती ऑर्डर केलेली आहे त्याचं नाम किंवा सर्वनाम येतं. वरचं जेव्हा आपण वाक्य केलं होतं शट द डोअर फादर सेड, तेव्हा फादर ऑर्डर्ड अस जे आहे सर्वनाम ते आपण तेव्हा वापरलेलं होतं. ठीक आहे. तर हे होतं रिपोर्टिंग कमांड्स अँड रिक्वेस्ट. So today we have seen how to report question tags, QUESTION, tags, TAGS, question tags, commands or requests in reported speech. So that's all for today's grammar session subject, and I hope you have understood it. Thank you. Dhanyavad.